तुमच्यासाठी मी पुन्हा एकदा घेऊन आलेली आहे कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कल्ला. मित्रांनो, इथे सगळे जण स्वस्थ बसू शकतात, फक्त एक जण सोडून, तो म्हणजे समीर चौगुले. हा स्वतःही एका जागेवर शांत बसत नाही आणि आपल्याला कुणालाच बसू देत नाही. बघूया आज तो भक्ती सोबत काय धमाल करणार आहे. येतात सुसाट कलाकार समीर आणि भक्ती. आईच्या गावात सोफा. अरे काय फालतूगिरी यार, हॉटेलचा सीन आहे ना, इथं कशाला सोफा पाहिजे यार. हे 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 आईच्या एक्सक्यूज मी, भक्ती जहागीरदार आपणच का? आपण नाही, मी एकटीच. क्या बात आहे, दुसऱ्याच वाक्याला आज. मी सुशील. मला तुमच्या चारित्र्यात काहीच इंटरेस्ट नाहीये. नाही नाही, मी सुशील, सुशील जकातदार. सुशील नाम तो सुना होगा आपने. हो हो. कधी? हे काय आत्ताच तुमच्या तोंडून. ऐकत नाही आज तुम्ही. आम्ही गाठ मारतो. आम्ही गाठ मारतो या विवाह संस्थेतून मी आलो आहे. त्याचा रेफरन्स घेऊन मी आलेलो आहे. हो हो, मी सुद्धा. हा तुम्ही सुद्धा. येस येस येस. अरे हे एक नवीन सुरू झालंय आता. बोलतच नाहीये ही. तिकडेच बसा. सॉरी. वेटर, वेटर, कम. Nowadays these waiters are, you know. सर बिल. दाढी करायच्या आधी कधी आफ्टर शेव लोशन लावतोस? ऑर्डरच्या आधी बिल का आणलास तू? ऑर्डर नंतरच बिल आहे सर. म्हणजे सर एक कालचं बिल आहे जे तुम्ही न देताच घरी गेला होतात. काल बिझी होतो जरा मी. आय वॉज बिझी यस्टरडे. बिझनेस कॉल आलेला त्यामुळे मी गेलो. नो प्रॉब्लेम, दोन्ही बिल एकदम देईन. मॅडमना विचार काय पाहिजे. मॅडम काय घेणार तुम्ही? हे घ्या. एक सेकंड ऑर्डर दिलेली नाही अजून. लिंबू पाणी कशाला घेऊन आलास? कसं आहे सर की ह्याच महिन्यात ह्याच हॉटेलमध्ये स्थळ बघण्याची ही तुमची 20वी वेळ आहे. त्याच्यामुळे साधारण तुमच्या ऑर्डरचा पॅटर्न व्यवस्थित लक्षात आहे माझ्या, म्हणून तुमच्या लायकीनुसार ही ऑर्डर घेऊन आलो. बदल है मिल्कशेक आणि मिल्कशेक. गो. नाही नको. लिंबू पाणीच ठीक आहे. का? कालची उतरली नाहीये माझी अजून. हो आज म्हणजे क्या बात आहे. ओके लिंबू पाणी राहू दे. बेस्ट ऑफ लक. थँक्यू. बाय द वे तुमच्या कानातले टुर्नामेंट्स मस्त आहेत. तुम्हाला ऑर्नामेंट असं म्हणायचंय का? 2 आहेत ना म्हणून टुर्नामेंट्स. 2 ऑर्नामेंट्स म्हणजे टुर्नामेंट्स. हो. बाय द वे तुमचं शिक्षण कुठपर्यंत झालंय?
विवाह मंडळाच्या फॉर्म मध्ये माझी सगळी माहिती मी लिहिलेली होती. तुम्ही वाचून नाही आलात का ती? नाही आलो ना, वाचून आलोय ना. मी आपलं सहज बोललो, बोलायचं म्हणून बोललो. आपल्या स्किट मधला विनोद संपल्यावर आपण कसे आमिर हडकरवर विनोद टाकतो, त्याला काही महत्व नसतं, तसं मी बोललो. बरं झालं आठवण झाली. काय? डिसेंबर महिना तुम्हाला चालेल का हो? कशासाठी? नाही म्हणजे आपल्याला हनीमूनला जायला हा? लागून सुट्टी आल्यात, वेस्ट होतील. मला सांगा, लगेच सांगा आता. एक मिनिट हा, आपण आत्ताच भेटलोय, ही आपली पहिलीच भेट आहे. हा, तुम्ही लगेच हनीमून बद्दल काय बोलताय? नाही तसं नाही, आता जमलोय म्हटलं रोगीच कशाला टाइमपास करायचं ना. पटकन होकार द्या, बाकीचं बुकिंग मी करतो. आणि तसंही तुमचं आणि माझं जमायला किंवा लग्न व्हायला वेळ लागणार नाही, प्रॉब्लेम येणार नाही. का बरं? तुम्ही जहागीरदार, हा. मी जकातदार. तुम्हाला फक्त ह्या दारातून या दारात यायचंय. काय? धीर धरा, थोडासा धीर धरा. आय एम कूल. सत्तेवर याच्या आधीच चिक्की खायची स्वप्न बघू नका. हा? या हे बघा, मी अजून तुमच्याबद्दल तसा विचार केलेला नाही. मॅडम करा मग, प्लीज करा. मला सगळीजण घाबरवतायत, लग्न करू नकोस बाबा, अडकशील. माझा विचार पक्का आहे. माझे सख्खे बाबा मला म्हणतात, बाळा लग्न म्हणजे ना रेल्वे स्टेशनवरच्या स्वच्छतागृहासारखं असतं. रांगेत उभणाऱ्यांना आत जायची घाई, आत बसलेल्यांना बाहेर पडायची घाई. आपण फार विचार नाही करायचा. कसं आहे, आपण सगळ्यांनी असा विचार केला तर सृष्टी चालणार कशी? यू सी द फंडामेंटल राईट्स ऑफ इंडियन पर कॅपिटल इन्कम ऑफ द सोसायटी. नको, इंग्रजी नको प्लीज. ओके. अहो, ते इंग्रज सोडून देश गेले ना, त्याला आता 68 वर्ष झाली. हो राईट राईट राईट. आता त्यांच्यावर सुडून काही फायदा नाहीये. हो युअर राईट युअर राईट युअर राईट. बस इंग्रजी. तुमच्या ओव्हरऑल सेन्स ऑफ ह्युमरवर मला असं वाटतंय तुमचं वाचन फार दांडगं आहे. ऑफकोर्स, हो मला वाचायला आवडतंच खूप. मला सुद्धा वाचन भयंकर आवडतं. काय काय वाचता तुम्ही? दांडगं वाचन आहे माझं. हो म्हणजे काय? माझं दांडगं वाचन आहे. अहो पण कुठलं साहित्य? सलून मधल्या मायापुरी पासून ते सार्वजनिक मुतारीतल्या भिंतीवर लिहितात ना साहित्य, तोपर्यंत सगळं वाचतो मी. मला हो सगळं आवड. हो फार क्रिएटिव्ह असतं ना तिकडे. परवा एका सार्वजनिक मुतारीत काय लिहिलं होतं? किडनी रिलॅक्सेशन सेंटर. पाहत काय क्रिएटिव्हिटी आहे मला सांगा तुम्ही. हा त्यांना कमी लेखू नका तुम्ही. काय तुम्ही माझ्या कुठल्याही विषयावर बोलताय हो माझ्याशी तुम्ही? मला सांगा तुमचा आवडता लेखक कोणता? मार्क ट्वेन. आवडता लेखक कोणता? तेच सांगितलं ना, मार्क ट्वेन. मार्क ट्वेन. हा, तुम्ही वाचलं नाहीये मार्क ट्वेन? काय म्हणजे वाचलंय का नाही वाचलंय? काय? मार्क ट्वेन वाचला ना. मार्क ट्वेन. अरे लहानपणापासून वाचलं मार्क नाही, ट्वेन. तुमच्या चेहऱ्यावर तसं काही दिसत नव्हतं ना. नाही म्हणून नाही विचारलं. वाचलाय ना वाचलाय ना. कुठली कुठली पुस्तकं वाचलीत? निवडक मार्क ट्वेन. मार्क ट्वेन एक साठवण. मार्क ट्वेन एक संघर्ष. रिटर्न ऑफ मार्क ट्वेन. अहो, ही कुठली पुस्तकं? ते जाऊ दे ते जाऊ दे. मला संगीताची खूप आवड आहे. हो का? आय सिम्पली लव्ह म्युझिक. तुम्हाला कुठलं कुठलं गाणं आवडतं तुम्हाला? मला बीटल्स खूप आवडतं. नाही असं नाही. हे वाट कुठलं गाणं आवडतं सांगा ना जरा. तेच सांगितलं ना, बीटल्स. बीटल्सची गाणी खूप आवडतात. बिटल्स. हा, तुम्हाला माहिती नाहीये? तुम्ही ऐकलं नाहीये बीटल्स? ऐकलं ना बिटल्स ऐकलं. लहानपणापासून ऐकतो मी बिटल्स. हो कुठलं गाणं ऐकलंय? अरे सगळे ऐकलेत बिटल्सची गाणी. हा, उदाहरणार्थ. त्यातलं तर ते एक टिपेला जातं ना ते कुठलं? बिट्टल 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 बिट्टल. अरे कसलं गाणं आहे ते. हा बात आहे साला. हे कुठलं गाणं आहे? नवीन अल्बम आला का? नाही लाईव्ह कॉन्सर्ट बघितला होता पंढरपूरला. तिथे सगळे विठ्ठल 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 विठ्ठल. क्या बात आहे. ते जाऊ दे, ते फारसं महत्वाचं नाहीये. आपण आपापल्या ह्याच्याबद्दल विचारू. तुमच्या आवडीनिवडी मला सांगा, मी माझ्या आवडीनिवडी सांगेन. हे बघ हे होईना बात. नीट बसा, नीट बसा. आता माझ्या आवडीनिवडीबद्दल मी बोलतो. बोला. माझा आवडता हिरो ऑब्विसली अरमान कोहली. क्या बात आहे साला. तुम्हाला अरमान कोहली आवडतो? हो का? त्याचा पिक्चर बघितल्यावर 5व्या मिनिटाला मला झोप येते. अहो काय? मैं और मेरी तन्हाई अक्सर एक दूसरे से बातें करते हैं. अहो, उठून बसा तुम्ही. काय चाललंय तुमचं? जरा ते फ्लो मध्ये निघून गेलं. माझ्या मला सांगा तुम्हाला ऍक्टर कोण आवडतो? समीर चौगुले.
बघून सांगा. इथे बघून सांगा. समीर चौगुले. काय का आवडतो समीर चौगुले तुम्हाला? अहो त्याच्यासारखा ना सिन्सिअर नट दुसरा कोणी नाहीये. हम्म. 9च्या कॉल टाइमला तो बरोबर 9 वाजता हजर असतो म्हणजे असतोच. मॅडम कसं असतं, ज्याच्याकडे रूप, उंची, केस आणि अभिनय काही नसतं तो सिन्सिअरिटीवर कामं मिळवतो. त्यातला तो आहे समीर चौगुले. तो 9च्या तालमीला 9ला येतो. त्याच्याकडे दुसरा पर्याय नाही म्हणून येतो. हा गुण नाहीये त्याचा, नाईलाज आहे. हो असं काय? अहो खरंच सांगतो मी, ज्यांच्याकडे खरं टॅलेंट असतं ना ते येतात का 9च्या तालमीला 9ला? काय विशाखा, सांग ना मला, तू सांग ना. आपल्या दोन होते ना, येते का? अरे पॅडीकडे बघून काय हसते? तू सांग मला, तू सांग ना मला, सांग ना मला, तू येतो का? मुद्दा काय, ज्यांच्याकडे खरं टॅलेंट असतं ना 9ला यायची गरजच नाही आहे. गरज आमच्यासारख्यांना आहे. ओके 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 ओके, मला सांगा अजून तुम्हाला काय काय आवडतं? हा. मला हा. ना मला असा हातावर फेविकॉल लावायला आणि तो नंतर काढायला खूप आवडतात. काय सांगताय? काय सांगताय? अजून 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 आणि आपल्याकडे नवीन टीव्ही येतो ना हा. त्याच्यावर असं पॅकिंग केलेलं असतं. हा, हा. ते बबल्स असतात ना असे हा, हा. हवेचे, ते असे फोडायला खूप आवडतात. सॉलिड यार, मला पण अशा विचित्र गोष्टी आवडत आहेत. हो, मला कोल्ड्रिंक मध्ये पाव बुडून खायला खूप आवडतो. सॉलिड मजा येते. मला काय आवडतं? मला ना असं मटणाच्या रस्स्यामध्ये ना असं खारी बिस्किट बुडवून खायला खूप आवडतं. क्या बात आहे. मी पापलेट घेतो आणि वर शिकरण टाकतो आणि ते खातो. क्या बात आहे. प्लीज 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 बसा, प्लीज बसा इकडे, प्लीज बसा. आता आपलं सगळं जुळलेलं आहे, आवडी निवडी सुद्धा जुळलेल्या आहेत. प्लीज मला हो म्हणा. हो अहो मी खरंच सांगतो, 2 वर्ष झाली माझं लग्न रखडलंय. हो आता मराठी बोलणारी म्हैस जरी समोर आली तरी मी हो म्हणेन. असं मी सांगतोय तुम्हाला, प्लीज ऐका ना. हो बऱ्यापैकी पैसे आहेत, बऱ्यापैकी नोकरी आहे, बंगला आहे, गाडी आहे. अहो 1 मिनिट, हो प्लीज थांबा तुम्ही. अहो आपण भेटल्यापासून मी तुमच्याशी कशी वागते याच्यावरून तुम्हाला अंदाज येत नाहीये का की माझा तुम्हाला नकार आहे? का पण? सॉरी म्हणजे, पण माझं दुसऱ्या एका मुलावरती प्रेम बसलंय. मग तुम्ही विवाह संस्थेत नाव का नोंदवलं? ते माझ्या आईनं जबरदस्तीने नोंदवलंय. म्हणजे इथे सुद्धा मी माझ्या मनाच्या विरुद्ध चालली आहे. आई घरी नुसती अशी कटकट कटकट करत होती म्हणून मी आले. पण तुम्हाला खरं सांगू का, माझं ना त्याच्यावर खूप खूप प्रेम आहे. हो म्हणजे आम्ही अजून एकमेकांना बघितलेलं नाहीये, पण ना आम्ही रोज रात्री चॅटिंग करतो ऑनलाईन. म्हणजे तुम्ही त्याला बघितलं सुद्धा नाही आणि तुमचं प्रेम आहे त्याच्यावर? हो, माझं त्याच्यावर खूप 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 प्रेम आहे. म्हणजे त्याच्या विचारांवरती खूप प्रेम आहे. आमच्या आवडीनिवडी सुद्धा खूप जुळतात. मला ना काल रात्रीच त्याने त्याचा नंबर सुद्धा दिलाय. पण मला खूप टेन्शन आलंय. हो म्हणजे त्याने मला नकार दिला तर मी काय करू ना. तुम्ही मला खूप चांगला माणूस वाटताय. तुम्ही माझा भाऊ बनून त्याच्याशी माझ्या लग्नाबद्दल बोलाल का? प्लीज तुम्ही बोला ना त्याच्याशी. हा प्लीज. बेजान दिल को तेरे, बेजान दिल दिया. ओ दादा, काय? मी गायला नाही, मी बोलायला सांगितलंय फोनवरती. मी त्याचा नंबर देते तुम्हाला, लावून देते. हा प्लीज बोला ना, फोन चालू आहे. हा. माझा आला, सॉरी. थोड्याने फोन करतो. कट केलाय. परत लावा ना, परत लावा ना. यार सांगितलं ना बिझी आहे, थोड्याने फोन करतो. कट केलाय. परत लावा, परत लावा. हा हा नंबर मलाच लागलाय. म्हणजे काल रात्री मी ऑनलाईन चॅटिंग करत होतो. स्वीट 1662 या नावाने चॅट करणारी मुलगी तूच आहेस? आणि तू हँडसम 72. हो 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 मीच आहे. अरे हो, समीर चौगुलेचा प्रोफाईल पिक्चर आहे. हो. अरमान कोहलीचा
हो राईट माय गॉड, म्हणजे आता आपलं जुळायला काहीच हरकत नाही. हा, लग्न करशील ना माझ्याशी तू? नाही म्हणजे मी लग्न केलं असतं तुमच्याशी, पण आता नाही. का? नेटवर तुम्हाला काय म्हणत होतास की तुझ्याशिवाय मी दुसऱ्या कुणाचाही विचार करू शकत नाही, आणि इथे हा या हॉटेलमध्ये महिन्यातून तू 20-20 मुलींना भेटतोस. हा? लग्नासाठी तुला एखादी म्हैस पण झाला असं म्हणालास तू? नाही, ते आपलं सहज बोलायचं नाही, हे म्हणून बघ एवढा उत्तावीळ नवरा मला नकोय. हा प्लीज. हे बघ आता माझं कळून चुकलंय की नेटवर चॅटिंग करून नवरा मिळवण्यापेक्षा नेटाने संसार करणारा नवरा मी जास्त पसंत करेन. वा वा. ओके, सो गुड बाय. माझं ऐका. ओ ओ ओ ओ माझं ऐका ना. ओ ओ द्या बाबा, आता काय. मकरंद सर, कसा वाटला परफॉर्मन्स? अप्रतिम सादरीकरण तुमच्या. आता उत्सुकतेने वाट पाहतो आम्ही तुमच्या केमिस्ट्रीची. तुम्ही आज काय सादर करणार, काय नव्या गमती जमती करणार. आणि सम्या, तू दरवेळेस काही ना काही नवीन जागा ज्या पद्धतीनं काढतोस त्या खरोखरीच फार चांगल्या आणि फार फ्रेश करणाऱ्या असतात. आजचा तुमचा ॲक्ट खूप एंटरटेनिंग होता, खूप अप्रतिम होता. तुमच्या दोघांनी सादर पण फार उत्तम केला. क्या बात आहे, बहुत बढिया. थँक्यू. रेणुकाताई? खरंच सुंदर ॲक्ट होता. दोघांनी खूप छान अभिनय केला आणि मला स्किटचं पहिले 5 मिनटं जी आहेत ना ती इतकी आवडली, कारण त्याच्यामध्ये पूर्ण सायलेन्सेस भरण्याचा प्रकार तुम्ही दोघांनी केलात आणि तो फार कठीण असतो ॲक्च्युली करायला, कारण 1 मिनिटसुद्धा स्टेजवर खूप लांब वाटतो. पण तरीही जेव्हा चांगले ॲक्टर्स असतात तेव्हा त्यांना नेमकं माहिती असतं की ते कसं भरायचं, आणि ते तुम्ही खरंच इतकं सुंदर ॲक्ट आऊट केलं. आणि तू सोफ्यावरचा जो वापर केलास सम्यास, तो पण मला खूप आवडला. म्हणजे दरवेळेला जे एक्सपेक्टेड आहे ते न करणं ही पण एक खूप छान गोष्ट आहे. सो रिअली अभिनंदन तुमच्या दोघांचं. Thank you. आणि मस्त मस्त केलात. थँक्यू. गुण बघूया. मकरंद सर? रेणुकाताई, तुमच्या दोघांचे खूप खूप अभिनंदन. तुम्ही बसू शकता. थँक्यू Thank सो you. मच. थँक्यू. मित्रांनो, एक वेळ भारताच्या न्यायालयात रात्री 3 वाजता सगळं कामकाज उरकून निकाल लावला जातो, पण बायकांच्या साडीची खरेदी मात्र कधी झटपट होत नाही. अशीच एक बाई इथे आली आहे साडी खरेदीला. बघूया नेमकं काय होतंय. येत आहेत बुंगाट कॅप्टन स्पॅडी आणि सुप्रिया. उर्वशी साडी सेंटर, उर्वशी साडी सेंटर, उर्वशी साडी सेंटर. आमच्या दुकानात उशीच्या आभऱ्यापासून ते चादरीपर्यंत सर्व प्रकारच्या साड्या मिळतील. तर स्वागत आहे, स्वागत आहे, स्वागत आहे आमच्या उर्वशी साडी सेंटरमध्ये. तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे. अहो, राज्यात कितीही नद्या सुकल्या तरी बायकांचा वॉर्डरोब साड्यांनी अगदी दुथडी भरून वाहणार. बायकांचा वीक पॉइंटच आहे ना साड्यांची खरेदी करणं. तुम्हाला सांगतो, एखादी बाई एखादी साडी जर खरेदी करायला आली तर तिच्या गळ्यात 2-4 साड्या कशा बांधायच्या ही एक वेगळी कला आहे, आणि त्याच्यामध्ये आपण एकदम माहीर आहे. तुम्हाला सांगतो, त्या दिवशी एक बाई आली होती, बिचारीचा नवरा गेला, तर दुखवट्यासाठी ती पांढरी साडी घ्यायला आली होती. जाताना अख्खा बस्ता कापून गेली बाई लग्नाचा. मग अरे, आपण असं कन्व्हिन्स केलं, तिला कन्व्हिन्स केलं. बाई म्हटलं लग्न कर दुसरं आणि सुखानं संसार कर. कन्व्हिन्स केलं, बस्ता घेतला, बाई गेली घरी. आज सुखानं नांदते तिकडे, काही टेन्शन नाही. अरे आओ आओ भाभीजी, पधारो 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 मारो स्टोर, पधारो मारो स्टोर, केसरिया भाभी पधारो मारो स्टोर. अरे आओ आओ भाभी, केम छो? આપણા દુકાનમાં તમારું સ્વાગત છે. કેમ છો ભાભી? હા હા હવે તમારા દુકાનમાં આવે છે અને 12 વાગે ખાના ખાવે છે. एक मिनिट. वहिनी वहिनी, मला सांगा, काय दाखवू? राजकुमारचा आवाज काढून दाखवा. जानी, आपले पैर संभाल कर. हो, काय बोलताय? मग तुम्ही काय बोलताय? आता साड्यांच्या दुकानात आले ना, मग साड्याच दाखवणार ना. काय करून दाखवू, काय विचारताय? सॉरी सॉरी. बरं बरं, सांगा कुठली दाखवू? ठाणा वेस्टची. ठाणा. अरे काय बोलताय बाई? मग तुम्ही काय
बोलताय आता ह्या साड्या अशा लावल्यात हे काय डेकोरेशन साठी आहेत का नाही, नाही. साड्याच दाखवणार ना तुम्ही मग काय कुठे दाखवू काय नाही विचारताय नाही वहिनी म्हणजे कसं असतं आपल्याकडे सगळ्या प्रकारच्या साड्या आहेत बोला बनारसी की कांजीवरम बनारसी हरिपत्ती डबल इलायची नाही भले भले माझं दुकान टपरीसारखं वाटत असेल तुम्हाला पण ही पानाची टपरी नाहीये हो नाही 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 बनारसी पान खाऊन थुंकल्यावर त्या पिंकेचा जो कलर येतो ना त्या कलरची साडी दाखवा देव जेव्हा मेंदू बसवत होता ना सगळ्यांच्या डोक्यात तेव्हा ह्या बाईला ऑप्शनला टाकला असणार काय म्हणाला? नाही नाही अहो असल्या विचित्र रंगाची साडी कोण मागता का कधी तुम्हीच आता म्हणात ना आमच्याकडे सगळ्या रंगाच्या साड्या आहेत म्हणून अरे तुम्ही काय वकिलात काय शब्दात काय पकडताय नीट सांगा ना कुठली साडी हवी आहे ती अच्छा मंत्र म्हणतायत मंत्र म्हणून सगळं सिलेक्ट करणार बोला बोला मोठ्याने बोललात तरी चालेल हा हा आधा पादा कोण पादा रामोजीचा घोडा पादा अहो बाई काय बोलताय हे काय बोलताय म्हणजे हे माहित नाहीये तुम्हाला काय हे पारंपरिक आहे हो? हो अहो म्हणजे आपण कन्फ्युज असं आपल्याला कळत नाही की नक्की काय करायचंय निर्णय घेता येत नसेल ना तेव्हा ही ट्रेक वापरायची मी लहानपणापासून वापरते म्हणजे? माझा नवरा सुद्धा मी आधा पादा करूनच मिळवला म्हणजे कसा काय एकाच वेळी चारी भाऊ मला बघायला आले होते मग काय करणार आधापासून सुरुवात केली तेव्हा कुठे मादा मिळाला मादा मिळाला मादीचा नवरा कोण मादा अरे माझा देवा अरे माझा देवा अरे ओ मी माझ्या बाप दादात कधी हे असं ऐकलं नाही ओ हा मग बरोबर आहे आता तुमच्या आदातच नाही तर पादात कुठून येणार अहो आपण गल्लीतली पोरं पोरं खेळतोय काय आदा पादा काय करत बसलात नीट साडी सांगा ना कुठची हवी ती आ बा 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 ती त्या ती बाई तो आमच्या खिडकीचा पडदा आहे आपण साड्यांबद्दल बोलूया हा, साड्या हा, इकडे साडी साडी शालू आहे का चालू आहे पण बाळणपणासाठी बाहेर गेली हे काय आहे स्किट दोघांचा आहे ना मला नको का पंचेस अरे वा बरोबर शालू काढा शालू काढा शालू दाखवतो एक मिनिट इकडे शालू काढा. शालू तुम्हाला दाखवतो शालू शालू दाखवा. हा बघा शालू हा कसा आहे शालू आहे बघा आणि याच्यावर ना अशी छान छान नक्षी पण आहे बघा या इथे ना इकडे इकडे आहे बघा या इथं आहे बघा हे ना छट असं छानसा गोंडूसा हत्तीचं पिल्लू आहे तुमच्यासारखं हो. हे बघा. म्हणजे छान आवडेल तुम्हाला ही साडी मी नाही 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 छे 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 पदरावरती हत्ती बित्ती नको मला कसं पदरावर ना मोर आणि लांडोर असे पावसात भिजतायत आणि नाचताय मागे असे डोंगर दर्या असं ढगाळ वातावरण आल्हाददायक असं सगळं हवं मला पदरावर मग एक काम करा तुम्हाला ना मी पांढरं शुभ्र धोतर देतो हा तुम्ही आदा पादा करून ना तुमचा चित्रकार एखादा निवडा आणि त्याच्याकडनं हे सगळी डिझाईन करून घ्या का अरे का अहो साडी महत्वाची पदर नाही अहो नाही पदर महत्वाचा म्हणूनच कवीने म्हटलंय ना पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा अच्छा. नाही तर कवीने असं नसतं का म्हटलं की साडीवरती जरतारीचा मोर नाचरा हवा अच्छा पॉइंट आहे पॉइंट आणि मला ना मला आवडेल अशीच साडी मी घेणार मी पैसे देणार आहे की नाही, नाही नाही, दाखवतो ना, दाखवतो ना. हा, आपल्याला शहाणपणा करू नका जास्त साडी दाखवण्याचं आपलं काम आहे हा, ना, एक तुम्ही एक मिनिट काम करा राणी कलरची साडी दाखवा एक मिनिट राणी नावाचा रंग नसतो तुम्ही बायकांनीच तो डोक्यावर चढवून ठेवलाय मूळ रंग आहेत ना ता ना पी ही नी पा जा एवढेच असतात रंग कळलं का याच्यामध्ये तुमचा रा पण नाही आणि नी पण नाही राणी नावाचा कलर नसतो अरे तुम्ही ठेवा ना राजा नावाचा कलर आम्ही काय बोलतो का आम्ही मला सांगतो राणी नावाचा कलर नसतो गुलबक्षी तरी दाखव गुलबक्षी पण नाही आणि कुठलाच पक्षी नाही किरमीची किरमीचा पण रंग नसतो हे बघा मला राणी कलरची साडी हिरव्या बॉर्डरची पाहिजे कळलं नाही हिरवी बॉर्डर नको 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 नको, नको, नको नको. माझ्या नंदेकडे सेम साडी आहे लोकांना काय वाटेल मी तिचीच साडी नेसून आले शी त्यापेक्षा तुम्ही एक काम करा शालू दाखव शालू दाखवतो तुम्हाला हा. आपल्याला काय साड्या असतं दाखवायचे शालू दाखवतो तुम्हाला हा. शालू बाई, शालू इथे शालू, ठेवलाय मस्तपैकी एक मिनिट नेसणार हे बघा हा बघा शालू हा बघा मधलं कापड कुठे गेलं सॉरी ते दाखवताना जरा शालू कुठे गेलं शालू हा शालू हा बघा कसं वाटतं हा बघा ह्याच्यानं अशी वेगळी नक्षी आहे बघा अशी बघा कशी वेगळीच एकदम वेगळी तुम्हाला आवडेल एकदम सॉलिड नक्षी आहे ही काय नक्षी आहे का काय झालं भूकंपाच्या आलेखासारखी हा बाई साधी सुधी नाही राजस्थानच्या खास कारागिरांनी उंटावर बसून काढलेली नक्षी आहे ती अशी उंट पडला सॉरी साधी नक्षी नाही ती म्हणून ती अशी आहे ती ओ
ही काय नक्षी आहे का? ही ना तुमच्या कारागिराने तुम्हाला चुना लावलाय, कळलं ना? ही नक्षी बिक्षी नाही येत. यायला ही बाई ना जाम डोक्यात जायला लागली आता. हो, माझं आडनाव मोगरे आहे, मी डोक्यातच जाणार. तुम्ही एक काम करा, धुपछाव आहे का धुपछाव? हो आहे ना. तर घालून दाखव. बाई काय बोलताय? अरे साडी आहे ना, ती नेसून दाखव ना, त्याशिवाय कशी कळणार? तसं सांगा ना. तसं काष्टा नाही मारायचा. एक मिनिट. आई वडिलांनी जरा सुद्धा संस्कार केलेले नाहीयेत पोरीवर. हो अरे काय सांग- हो मला काय मला तुमच्या घरची काय सून करताय काय? नाही नाही, ती साडी नेसून कशी हम आपके हे कोण पाहिलाय? हा हा हा, तिथे जाऊन उभे राहा. ओके हा. 1 2 3. दीदी तेरा देवर दीवाना, ओ दीदी तेरा देवर दीवाना, हाय राम कुड़ियों को डाले दाना. काय करताय? साडी नेसून कसलं नाचवतो? अहो ती साडी असं मला सांगायचं होतं म्हणून गाणं. अच्छा, त्या सिनेमातली साडी. हा, हा. हो रेणुकाताई, माधुरीताईंची तुमची ओळख आहे ना, त्यांना जरा सांगा ती साडी पाठवून द्या. जाम नाही नाही डोकं नाही नाही. माधुरी दीक्षितने नेसलेली साडी नाही हो. मग? रेणुकाताईने त्यांच्या ओठ भरणीला जी साडी नेसली ना. खाते. रेणुकाताई प्लीज जरा साडी पाठवून द्या ती. हो नाही नाही, ती साडी नाही हो. त्या ओठ भरणीला एक बाई आली होती, 3ऱ्या रांगेमध्ये 6वी उभी होती. त्या बाईच्या साडीच्या पदराचा जो कलर होता ना, त्या कलरची साडी हवी आहे. ही बाई आहे ना, साप डोक्यावर पडलेली आहे. ही स्टेडियम मध्ये जाते आणि क्रिकेटची मॅच बघायच्या ऐवजी त्या पिच वरचं गवत मोजते आहे. नाही नाही, साडी कशी ना अशी ग्रँजर पाहिजे हो, ग्रँजर. ग्रँजर कशाला पाहिजे? ऑपेरा करायचा का तुम्हाला? अशी साडी ना डोळ्यात गेली पाहिजे. आईला एवढ्या साड्या दाखवल्या या बाईला, एक पण आवडली नाही. प्रत्येक साडीत खोट काढते ही बाई. खरं सांगू का, तुमच्याकडे ना साडीमध्ये व्हरायटीच नाहीये. मला एकही साडी नकोय. बाय. अहो थांबा ना, असं काय करता? हो एवढ्या सगळ्या मी साड्या काढून दाखवल्या, एक छोटासा ब्लाऊज पीस तरी घेऊन जाओ. तुम्हाला खरं सांगू का, काय? मला आत्ता साडी विकत घ्यायचीच नाहीये. म्हणजे मी ते मॉक ड्रिल करायला आले होते. मॉक ड्रिल म्हणजे? काय आहे, माझा मुलगा ना आत्ताच 10वी झाला. आता 10-15 वर्षानंतर त्याचं लग्न होणार ना, मग त्यावेळी साड्या खरेदी करताना गोंधळ नको व्हायला ना, म्हणून. म्हणजे काय, माझा नवरा म्हणाला तू फारच चुजी आहेस ना, आत्तापासून सुरुवात केली ना तर कुठे 10-15 वर्षांनी चांगल्या साड्या मिळतील, म्हणून मी आले होते. झालं हा माझं मॉक ड्रिल. थँक्यू, बाय. ओ बाई, अरे मॉक ड्रिल नाही, ही मॉक ढील बाई आहे. चायना सगळ्या गाड्या अरे हे आम्ही अतिशय वेडे आहात तुम्ही दोघे. म्हणजे जगातलं संयमी कोण, तर साडीच्या दुकानातला सेल्समन. त्याची सहनशीलता खरोखरीच वाखाणण्याजोगी असते. कारण बायका साधारण 100-1 साड्या बघतात आणि घेत नाहीत एखादी पण. आता मी स्वतः बायको बरोबर गेल्यानंतर तिने एवढं सगळं बघितलं आणि काही घेतलं नाही तर मला एम्बॅरस व्हायला होतं. अरे त्याला बघ, तो बिचारा एवढं दाखवलं. नाही नाही, इथे नाही चांगली व्हरायटीचं. 100 साड्या बघितल्यावर इथे नाही चांगलं. अरे आधी म्हणजे बायको बरोबर शॉपिंगला जाताना पुरुषाकडे किमान 4 ते 5 तास पाहिजे. आत्ताचं तुमचा धिंगाणा म्हणजे अगा या इतका हसलो मी त्या सगळ्याला. आणि मला खरोखरी सगळ्यात आवडलं काय, तर राणी कलर नसतो, गुलबक्षी नसतो, किरमिजी नसतो, तानापिही निपाजामध्ये हे कलरच नाही आहेत. पण ते नवीन नवीन काढून काय काय बायकांना माहीत असतं ते सगळंच फार थोर आहे. आणि आपल्याकडची साडी संस्कृती अशीच आहे. कुठल्या कुठे तो विनोद नेला, त्याबद्दल तुमच्या दोघांचंही मनापासून अभिनंदन. क्या बात आहे. रेणुकाताई, इतकी धमाल आणलीत तुम्हा दोघांनी. मला ॲक्च्युली जरा नॉस्टॅल्जिक झाले मी, कारण आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये होतो, मला लहानपणापासूनच साड्या नेसायला खूप आवडतात. पण कॉलेजमध्ये असताना आम्ही खूप कॉलेजच्या नंतर जरा शॉपिंग वगैरे करायचो आणि मग खूप गरम असायचं, बाहेर उकडायचं खूप. तर मग आम्ही साडीच्या दुकानात जाऊन बरेच तास घालवायचो साड्या बघत AC मध्ये. त्यामुळे त्या बिचारा दुकानदारांची हीच अशीच गत व्हायची. पण फॅन्टॅस्टिक, म्हणजे इतका एंटरटेनिंग ॲक्ट होता हा आणि फार फार मजा आणली. थँक्यू सो मच. मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत
आहोत एका गावातल्या केबल टी व्हीवरच्या प्रोग्रामचं शूटिंग. आणि या शूटिंगमध्ये सेलिब्रिटी म्हणून येणारे सुप्रसिद्ध कलाकार संदीप गायकवाड. बघूयात इथे काय होतंय. येत आहेत बुंगाट कलाकार संदीप प्रसाद आणि आजची आपली पाहुणे कलाकार शैला काणेकर. नमस्कार नमस्कार नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या नादवड्या गावातल्या बाबा केबल नेटवर्क मध्ये. मी या केबल नेटवर्कचा सर्वेसर्वा संजय नकाशे. म्हणजे आमचं केबल नेटवर्कचं जाळं खूप खूप दूरवर पसरलंय. म्हणजे तब्बल 2 गावात मिळून 27 ग्राहक आहेत आमचे. एवढं मोठं नेटवर्क आहे आमचं. नवीन म्हणजे एक नवीन कुकरी शो आम्ही आमच्या केबल नेटवर्कवर चालू करतोय आणि त्याचे अँकर आहे मिस शेवंता. धिंता 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 शेवंता. शेवंता काय किती वाजले? अरे काय झालं, लवकरच निघाले होते पण निघता निघता आई म्हणाली जरा गोठा धुवून घे, भाकऱ्या भाजून घे. मग म्हंटल तर भाकऱ्या भाजते तवा गरमच आहे तर मशेरी पण भाजून घ्यावी. सो स्वीट. बरं ते सेलिब्रिटी संदीप गायकवाड येणार होते ते कुठे? ते ऍक्च्युली रात्री चालेल. अच्छा, अच्छा, अच्छा. रात्रभर माझ्या बरोबरच होते, शेवंत आराम करत होते. म्हणजे काय झालं, रात्रभर ना लॉज शोधत होते इकडे तिकडे, लॉज मिळालाच ना. मग मलाच लॉज वाटली, मलाच लाज वाटली. मग मी त्यांना म्हणलं या माझ्या घरी. मग मी त्यांना अंगणात खाट टाकून दिली, झोपले ते. एवढे गमतीशीर आहेत ना, रात्रभर जोकवर जोक सांगत होते. तेव्हा आज रात्रभर मी फोन लावतोय, तुझा मोबाईल स्विच ऑफ. माझा फोन व्हायब्रेशन वर होता. येऊ दे. कुठे कुठे तो? कुठे बोलवता ना? येऊ दे त्याला. कुठे आहे तो? बोलवते बोलवते. संदीपजी. शेवंता. बाबा फालतूगिरी बंद कर. शूटिंगला उशीर झाला इथे. आपण शूटिंग चालू करूया. साहेब शूटिंग चालू करूया. या 10 बाय 10च्या स्टुडिओमध्ये आपण तिघच, बाकीचे कुठे आहेत? कोण पाहिजे अजून तुला? कोण पाहिजे? व्हॉट द हेल इज टॉकिंग अबाउट यार? कूल डाऊन बेबी. मी आहे ना, मी बोलते. संदीपजी हा. मी आहे ना. आता कोण कशाला पाहिजे तुम्हाला? नाही नाही नाही, तुम्ही आहात. डिरेक्टर कुठे आहेत? हे काय, कॅमेरामॅन? हेच आहेत. साऊंड ऑपरेटर? हेच आहेत. सिरियल पण हेच बघणार आहेत काय? असलं फालतू पंच मारणं बंद करा. असलं फालतू पंच मारतो ना, मग फालतू शोला येतोस तू. असं फालतू सुपरम येतात. याचा पार्टनर बघ प्रसाद, कुठला कुकरी शोला जातो? कलर चॅनलवरच्या. हे लोकल असे हे शो करत राहा. करूया आपण शूटिंग चालू करूया. हा, करूया. मेकअपचं काय? हा आता मेकअप द्या याला. माझ्याकडे खाकी पावडर आहे, चालेल का तुम्हाला? खाकी पावडर? हा. खाकी पावडर? नाही चालणार. रुमाल आहे का तुमच्याकडे? हा आहे ना. काढा बाहेर. हा. तोंडावर फिरवा. झाला मेकअप रेडी. झाला मेकअप? हो. मेकअप पण नाहीये. ऐक ऐक ऐक. हा शो ना, हा शो 2 गोष्टीवर चाललाय. हा? टॅलेंट आणि क्रिएटिव्हिटी. टॅलेंट, क्रिएटिव्हिटी. कळलं? मी काय करायचं, मला काय बोलायचंय ते सांगा. मी का सांगू? हा? मी का सांगू? 100 एपिसोड तू काय बोलतोस, कोणाला काय कळतंय? मग मी का सांगू? असू दे, आपण शूटिंग चालू करूया. चला. समजव याला, समजव काय करायचं ते समजव जरा याला. इकडे या. संदीपजी कसं आहे ना, आमच्या शोचं नाव आहे शेरपाज कुकडी कुक. शेरपाज कुकरी शो. शो मध्ये तुम्ही ओरिजिनल कुकरी वापरता? नाही नाही, आमच्या ना केबलचा लोगो आहे तो. हा शूटिंग करूया. शूटिंग चालू करूया. ऑर्डर दे तू. सायलेन्स 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 स्टुडिओ सायलेन्स. अरे सायलेन्स यार, सायलेन्स. अरे कोण हाय? कोण इथे? लक्ष देऊ नको. कोण? रोल. रोलिंग सर, रोलिंग. कॅमेरा ऍक्शन साऊंड. तर आपल्या या नाही नाही, हे कार्यक्रम चुकतंय तुमचं. ऍक्च्युली साऊंड कॅमेरा ऍक्शन असं आहे. तू मला क्रम सांगणार इथे? तू मला इथे क्रम सांगणार? कॅमेरा ऍक्शन साऊंड. कॅमेरा तयार आहे, तुम्ही ऍक्शन करा, साऊंड येणार आहे. कळलं? काय फालतू माणूस आणला यार, कुठून आणलास याला? 1 मिनिट आता जो तू सगळ्या युनिट समोर मला ओरडू नको, सांगून ठेवते. तू मला बोलला ना सेलिब्रिटी घेऊन ये, सेलिब्रिटी घेऊन ये. घेऊन आले मी सेलिब्रिटी. म्हणून असला फालतू सेलिब्रिटी आणलास? आता काय करू? परत पाठवून देऊ का? ए बाबा चल 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 बाहेर चल. ऐका ना, काय ऐका ना. काय ऐका ना, चल, हो, हो, थांबे. हो. ती पाठवतो इकडे उभा राहा. बाहेर जा, उभा राहा. बाहेर जा, बाहेर जा. ए, इकडे. पाठव त्याला बाहेर. अरे 1
एक मिनिट कशाला वाटता यार तुम्ही तुमच्या भांडणाच्या नातात माझी सुपारीची वाट लागेल ना यार शूटिंग करा ना यार चालेल तुम्ही तुम्हाला सांगते याच्यामुळं फक्त याच्यामुळं मी जुनं केबल चॅनल सोडून इथे आले. एक मिनिट काहीतरी खोटं सांगू नको चला खरं कारण सांग मी ना हिला परडे वाढवून दिला ना म्हणून ती इथे आली आहे. बेबी नाही नाही प्लीज सांगू दे ना मला तो जुना केबलवाला होता ना हिला 150 रुपये परडे असं फेकायचा रे 150 रुपये मी 160 रुपये देऊन रिस्पेक्टफुली आणलंय तिला इथे. हे बघ बेबी माझं पेमेंट असं जगजाहीर करायची काही एक गरज नाही सांगून ठेवते. तुम्हाला सांगते माझ्या पर्सनल शिएला पण मी माझं पेमेंट सांगत नाही. 160 रुपये तुम्ही पर डे घेता आणि त्याच्यासाठी तुम्ही सीए ठेवलाय मग चंद्रकांत हडसाळे नावाचा मट्ट्याच्या गुत्तावर एक जण हिशोब लिहितो तिला ही सीए बोलते त्याला ही सीए असू दे तू माझा शिए तो हिशोब बघतोय एक मिनिट अरे यार तुम्ही भांडू नका यार शूटिंग चालू करा मी माफी मागतो सॉरी बस चला चालू करा तू बोलतोयस म्हणून ना तू बोलतोयस म्हणून नाही तर मी आत्ता पॅकअप केलं असतं मी हिच्यामुळे 2 फिल्म कॅन्सल केल्या ना माझ्या चालू फिल्म ठीक आहे करूया का शूटिंग करूया सायलेन्स स्टुडिओ सायलेन्स यार अरे कोण आहे यार इथे सायलेन्स कोण आहे रोलिंग सर रोलिंग कॅमेरा ऍक्शन असिस्टंट डिरेक्टर नमस्कार बंधू आणि भगिनींनो मी शेर्पा तुमचं या कार्यक्रमात स्वागत करते. या आमच्या कार्यक्रमात नवीन कुकरी शो आम्ही चालू केलाय. त्या कार्यक्रमासाठी आमचे हे सुप्रसिद्ध कलाकार इथे हजर झालेत. त्यांची लोकप्रियता माझ्यापेक्षा जरा कमीच आहे. म्हणजे पण लोकांच्या तोंडावर त्यांचं नाव असतं. नमस्कार लांब राह फ्रेम लागले इकडे लांब राहा जरा. तर संदीपजी इथे येऊन कसं वाटतंय? खरं तर माझं भाग्यच आहे की मी इथे आलो हो ते भाग्य महत्वाचं नाहीये हा जो पदार्थ बनणार आहे ना तो महत्वाचा आहे. तर आज आपण आपल्या कुकरी शो मध्ये बनवणार आहोत पनीर मशरूम बार्बिक्यू टॉपिंग्स. क्लॅप ऑडियन्स क्लॅप या एक मिनिट हा का क्लॅप वाजवतो काहीतरी बोलायला सांग ह्याला सांग संदीपजी हा या पदार्थाबद्दल काय बोलणार तुम्ही? नाही हा जो पदार्थ जो आहे ज्या पद्धतीने या काय रे ऍक्च्युली कट काय फालतूगिरी आहे यार काय फालतूगिरी आहे एक मिनिट लाईट ऑफ करा अरे लोकांना लाव हा सॉरी इकडे ऐका कोण मला कट बोलणार मला ते कोण कट बोलणार ते वाक्य लिहून द्या ना मला अरे खड्ड्यात गेलं वाक्य इथे माझा शो महत्वाचा आहे माझी अँकर महत्वाची आहे तिची साडी महत्वाची आहे कळलं खड्ड्यात गेलं तुझं वाक्य करूया शो चालू कॅमेरा कोणी फेकला कॅमेरा कोणी फेकला कॅमेरा का फेकला सॉरी चूक झाली माझ्याकडनं माफ करा तू देणार आहेस का पैसे नाही सॉरी काय टाइमपास चालला इकडे स्पॉट आहे ना पाणी द्या हा आणतो सर आणतो लगेच आणतो करूया चालू शूटिंग चालू कर रोलिंग साऊंड ऍक्शन सेटिंग. तर या पनीर चीज जाफरानी विथ टर्मरिक टॉपिंग साठी लागणारे पदार्थ एक आहेत. मिनिट आता तुम्ही मशरूम आणि पनीर बोललात ना हे मध्येच कॉर्न्स वगैरे कुठून आणलं तुम्ही मारतो चॅनल आहे ना आम्ही वाटेल ते करू कळलं कॅमेरा तर यासाठी लागणारे पदार्थ आहेत. काय पदार्थ सांगू संजू? ते बघ ना तिकडे गोणीत काय काय ठेवलं ते बघ जरा पकड जरा इकडे असं बघ तर या मशरूम पनीर तालिबानीसाठी लागणारे पदार्थ आहेत. चवळी हे घ्या तुरटी हा त्रुटी हे घे फावडा गाजर सोलण्यासाठी फावडा आणि शेपू. पण ह्यात पनीर कुठे आहे मशरूम कुठे आहे? नाही काय झालं ना काल गावात साई भंडारा होता ना हा ते उरलेलं सामान सगळं घेऊन आलो आम्ही इकडे. साई भंडारात आणलं तुम्ही हे सगळं? हो Continue. या. आता आपण गॅस चालू करूया. हे घ्या गॅस चालू करा. हे लायटर आहे ना? आओ लायटर नाही फुकणी आहे ती. हे घ्या चूल पेटवा तुम्ही तुम्ही ह्या शो मध्ये चूल वापरता? आओ चुली एवढं शोचं बजेट आहे हो आमच्या. तर आपण आता या चुलीवर आधी एक टोप ठेवूया. संदीपजी तुम्ही हा टोप आणून इथे ठेवा प्लीज. ठेवा इथे ठेवा. तर आधी
आपण या टोपामध्ये तुरटी कुटून टाकूया. ओके ओके या खलबत्ता कुठे आहे संजू? अगं वापर ना, रोलिंग आहे, वापर काहीतरी वापर. या या माझा मोबाईल का कुठं? तर आपण आता ह्या टोपामध्ये तुरटी टाकलेली आहे. प्लास्टिक सोबत अहो असू दे हो, ते विरतळतं ना, मग पदार्थ जरा असा काय होतो, घट्ट होतो. क्लॅप ऑडियन्स क्लॅप क्लॅप या 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 क्लॅप या या हा. टोपाची पोझिशन टोपाची पोझिशन. जरा टोप असा ठेवा. नाही असं ठेवला तर काय प्रॉब्लेम आहे अहो नाही हो संजी, असा हा टोप असाच राहिला पाहिजे. हे बघा इथे लिहिलंय ना. स्टँड बाय स्टँड बाय. संगीता वहिनीने हा स्पॉन्सर केलाय आम्हाला टोप. पॅन कॅमेरा. संगीता वहिनी तुमचे खूप खूप माझ्याकडे कॅमेरा, तुमचे खूप खूप आभार. तुम्ही गणपतच्या बाराव्याला हा टोप स्पॉन्सर केला आणि तो आम्ही आता वापरला. खूप बस बस तेवढं तेवढं पुढे पुढे कंटिन्यू कंटिन्यू या या तर आता आपण या पदार्थामध्ये थोडीशी साखर टाकूया. साखर नाही, मीठ आहे फक्त आपल्याकडे. बरं ठीक आहे, सगळं बीटच टाकूया. एक काम करा ना, तुम्हीच करा हे सगळं, तुम्हीच करा हे. हे बघा एवढ्याशा पैशात हे सगळं मी करत आहे. फक्त 160 रुपये मिळतात मला, तेवढंच करते मी. रोल आहे शेवंत रोल आहे कॅमेरा रोल हा, आहे. तर हा पदार्थ दिसतोय ते सगळं शिजतंय. आपण एक काम करूया, हा शेपू गाजर हा, सगळं- चवळी सगळं टाक, सगळं टाकून देऊया त्याच्यात. आणि आता त्याला जरा असं हा, हा, continue. या, अजून या. आता काय करायचं रे संजय? हा, आलाय काहीतरी विचार ना त्याला त्याच्याबद्दल या. संदीपजी तुम्ही एवढा स्ट्रगल करून इथपर्यंत आलेला आहात, बरोबर? रडू नको रडू नको, हसून हसरा चेहरा हसरा चेहरा हसरा चेहरा. तर तुम्ही एवढा स्ट्रगल करून इथपर्यंत आलात तर मला ऐकायला आवडेल. शेवंता मेमरी संपते बॅटरी मेमरी संपते संपते. संपव आता- संपव आता- संपव आता प्रेक्षक हो, हा पदार्थ तयार झालाय, चवळी आपली तयार झाली या. तर आपले हे जे सेलिब्रिटी आले त्यांना आपण टेस्ट करायला या सांगू. या या या. नाही नाही ए, 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 बघ, ए, 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 ए. नको नको ऐका माझं. या. हा. चांगलं तोंड कर, फेकून मारीन. आ, करा मस्त असं कर. हा मस्त आहे बघ. कडक क्या बात. मस्त आहे मस्त आहे, छान आहे. कट 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 क्या बात आहे शेवंता, काय वन टेक दिलंस. वा वा वा. ए तुझं काम झालंय, तू निघ आता. क्या बात. मस्त झालं, चांगलं कडक झालं ना? कडक म्हणजे माझी साडी चांगली दिसत होती का? माझ्या करिअर बद्दल यार तुम्ही काय बोललाच नाही यार. बोला यार काहीतरी. तर काय करिअर आहे माहिती आहे आम्हाला सगळ्यांना. तर काम झालं तुझा. ऐक आपण नेक्स्ट शो आता बातम्यांचं करूया. बरं. पटकन कॉस्ट्युम. माझ्या सुपारीचं काय? अरे हा, सुपारीचं काय? किती ठरलेलं आहे 50. हा जा देऊन टाक. इथे ठेवलेत बघ तिकडे एक कोणी. मिनिट, एक मिनिट. संगीता वहिनींचं असं ना. ओके या संदीपजी धन्यवाद. संदीपजी धन्यवाद. पटकन कॉस्ट्युम चेंज करून घे. लगेच आपण ते पुढचं बातम्यांचं करून टाकू. हा अरे अरे काय गोट्या दिल्यात मला खेळायला. काय ठरलेलं आहे यांचं? तुम्ही म्हणालात ना माझी ठरलेली सुपारी आहे 50. 50 सुपारी दिलेत, मोजून घ्या. पटाला आम्ही 11च देतो. काल भंडारातलं जास्त उरलेलं म्हणून दिलेत. हा. मोजून घ्यायचं. हा अरे मी सुपारी मागितली पण तुम्ही मला सुपारी दिली. हो, एवढं लांबून आलो, मला सुपारी दिली तुम्ही. पाहिजे तर घे ना, आता उडत जा तिकडे. ऐक मी काय बोलतो, पुढची आपण हे करूया. आता बात- मकरन सर कसं वाटलं परफॉर्मन्स? खूप मॅड सादरीकरण होतं आणि पशा तू आज भयानक सुटला होतास. म्हणजे आज तू असं ठरवलं होतं की संदीप याला काहीच करू द्यायचं नाही, असं ते बघताना लक्षात येत होतं. कारण सगळ्या भूमिका तूच पार पाडत होतास. आणि शैला वेलकम, या मंचावर तुझं स्वागत आहे. फार अप्रतिम ऊर्जा आणि फार अप्रतिम टायमिंग असणारी तू अभिनेत्री आहेस. तू गंभीर भूमिकाही तेवढ्याच ताकदीनं करतेस, तेही मी बघितलेलं आहे. खूप अप्रतिम सादरीकरण, क्या बात आहे, बहुत बढिया. गुण बघूया. मकरन सर. रेणुकाताई तुम्ही बसू शकता. थँक्यू सो मच. मित्रांनो आजचे आपले सगळे परफॉर्मन्सेस झालेले आहेत. अशीच धमाल आणि कल्ला करण्यासाठी आपण भेटणार आहोत उद्या रात्री 9:30 वाजता फक्त कलर्स मराठीवर. तेव्हा पाहायला विसरू नका कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कल्ला.